मुलांनो, समाजातील विविधता या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंब अनुभवणे होय। विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय। 2, भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंब राष्ट्र आहे। भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। 3, सहकार्यामुळे समाजातील टिंब अधिक निकोप होते। उत्तर, सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते। प्रश्न 2, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, सहकार्य म्हणजे काय? उत्तर, एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे यालाच सहकार्य असे म्हणतात। 2, धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण स्वीकारले आहे। आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे। प्रश्न 3, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। देशाच्या विविध भागांत वेगवेगळे सणवार, उत्सव आणि उपासनेच्या विविध पद्धती आहेत। देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत आलेले आहेत। त्यांच्यात सर्व प्रकारची देवाणघेवाण होते। या सर्व गोष्टीतून आपल्याला भारतीय समाजात एकता निर्माण झालेली दिसून येते। 2, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर, समाजात काही वेळा व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात। एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळे समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात। सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, सहकार्यामुळे पुढील फायदे होतात। समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते। समाजातील सर्वांना सामावून घेता येते। परस्परांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी एकमेकांची मदत होते। दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते। चौथा, तुमच्या समोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे। परंतु या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं याचं एक उदाहरण म्हणून हे उत्तर इथं दिलेलं आहे। इतर लोकांच्या मदतीने त्यांना एकमेकांपासून दूर करेन। त्यांना शांत करून भांडणाचे कारण विचारेन। जो चुकीचा वागला आहे त्याला समजावून सांगेन। भांडणाचे वाईट परिणाम त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन। दोघांची समजूत घालून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन। दोघांच्या घरच्या लोकांना सांगून पुन्हा भांडण होणार नाही यासाठी प्रयत्न करेन। तुम्ही शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही कोणकोणते कार्य कराल? मुलांनो, हा देखील असाच प्रश्न आहे। आपण या प्रश्नाचं उत्तर स्वतः विचार करून लिहायचं आहे। आपण इथं दिलेलं देखील उत्तर पाहूया।
मंत्रिमंडळ आपली कामे योग्य पद्धतीने करीत आहे का ते पाहीन, शाळेच्या शिस्तीकडे लक्ष देईन, शाळेचे विविध उपक्रम व्यवस्थित रीतीने पार पाडले जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवीन, मंत्रिमंडळाला त्यांच्या कामाबाबत मार्गदर्शन करीन, इतर शाळांतील चांगले उपक्रम आपल्या शाळेत राबविण्यासाठी प्रयत्न करीन, विद्यार्थ्यांत एकोपा निर्माण करून त्यांच्या अडचणी शिक्षकांच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न करीन। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजातील विविधता या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून या विषयातील आणखीन काही स्वाध्याय आपण पाहणार आहोत। धन्यवाद।